श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्रात एकूण 53 अध्याय आहेत. त्यापैकी आपण पहिल्या 21 अध्यायातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व जाणून घेऊया. त्यातील पहिला अध्याय 1. नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय 2. कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतात. अध्याय 3. गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय 4. स्त्री छलनाचा दोष जातो, स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5. शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6. दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते. अध्याय 7. पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय 8. बुद्धिमांद्य नाहीशे होतात, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9. सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10. नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11. वांच दोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय 12. संकट